स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर। आज आपण पुढील 3 दिवसाचा 3 जून, 4 जून आणि 5 जून या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हवामान प्रणाल्या कोणत्या सक्रिय आहेत तर इकडे विदर्भापासून छत्तीसगड विदर्भापासून अशीच इकडे तेलंगणा पर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे आणि एक ट्रफ लाईन नांदेड पासून अशीच इकडे सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पर्यंत सक्रिय आहे। त्याच्यामुळे या भागात काल बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे। मान्सून बाबत जर पाहायचं गेलं तर 30 मे ते 2 जूनच्या दरम्यान मान्सून एकदम केरळच्या जवळ आलेला आहे। पुढील 24 ते 48 तासात मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची बातमी तुम्हाला दिसेल। याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 3 जूनचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया, त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्यानंतर 4 जून आणि 5 जूनचा। आज काय परिस्थिती राहील तर आज कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर, इकडे यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, लातूरचे काही भाग, नांदेडचे काही भाग हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे, पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल। त्याच्यानंतर सकाळच्या वेळी किंवा दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी इकडे रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, इकडे नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम, अमरावती हा जो सर्व हिरव्या कलर मधील भाग आहे या भागात स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील। हा पाऊस या भागात सार्वत्रिक नसेल, काही भागात होईल तर काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात। याच्यानंतर आजचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज कोणत्या तालुक्यातून जास्त पावसाची शक्यता आहे तर इकडे खटाव, दहिवडी, फलटण, याच्यानंतर कोरेगाव, सातारा हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। दुपारनंतर खंडाळा वाई भागात सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। बारामती, इंदापूर, इकडे माळशिरस, पंढरपूर, आटपाटी, विटा, पलूस, त्यानंतर इकडे रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर, इकडे रत्नागिरी असेल हा जो पट्टा आहे पाटणचा या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज, बावडा, शिरोळ, त्यानंतर पन्हाळा, कोल्हापूर, शाहूवाडी हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील। उर्वरित इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड, सिल्लोडच्या भागात, अहिल्यानगर जिल्ह्यात इकडे श्रीगोंदा, कर्जत, जामखेडच्या भागात, भूम, परंडा हा जो पट्टा आहे, करमाळा, कळंब, वाशी, याच्यानंतर इकडे धाराशिव जिल्हा असेल या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून बऱ्यापैकी पावसाची शक्यता आजसाठी दिसत आहे। बाकी आपण मगाशी जिल्हा वाईज जो हवामान अंदाज सांगितला आहे त्याप्रमाणे पाऊस आज पडेल। याच्यानंतर 4 जूनला सुद्धा इकडे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, इकडे परभणी, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, सार्वत्रिक पाऊस नसेल। रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर सकाळच्या वेळी एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व थोडाफार पाऊस होऊ शकतो। नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता राहील, सार्वत्रिक पाऊस नसेल। 5 जूनच्या अंदाजामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो। 5 जूनला इकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, तसेच इकडे अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली हा जो पट्टा आहे या भागातून स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। तसेच पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत सकाळच्या वेळी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व थोडाफार पाऊस होऊ शकतो। राहिलेल्या विभागातून पावसाची शक्यता नाही, पण 5 जूनच्या अंदाजामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो। उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये आपण ते नक्कीच सांगू। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद।